आज आले होते मी माझ्या माहेरी आणि सकाळ सकाळी उठल्यानंतर आज मला आयता चहा भेटलेला आहे। वहिनींनी मस्त चहा केला आणि इकडे कोवळ्या उन्हात बसून मस्त मी चहा घेतला। तर वातावरण खूप छान झालेलं होतं। इकडे पडलेली होती कांदी खूप जास्त खराब झालेली आहे यांची पावसामुळे आणि बाहेर छान मस्त चूल पेटलेली होती। वातावरण तर तुम्ही बघू शकता, वाव खूप मस्त वाटत होतं। आणि इकडे मम्मीचे मामा आलेले होते, 8 दिवस झालेले आहेत त्यांना, ते मम्मीकडे होते। तर ते पण मस्त कोवळं ऊन घेत बसलेले होते इकडे आणि म्हटलं चला आता थोडासा चहा वगैरे झाल्यानंतर आता आपण मस्त शेकूया इथे। तर खूप दिवसानंतर मला चूल भेटलेली होती आणि म्हटलं चला आता चुलीची थोडीशी मजा घेऊया, पण मला खूप जास्त धूर लागत होता। मग म्हटलं आता थोडं बस बाबा, इथे नको बसायला। तर मग मी इथून उठले आणि नंतर तुम्ही बघू शकता पाणी काय खळखळ उकळत होतं। नंतर दादाने छान तिथे पाणी घेतलं आणि आंघोळ केली आणि इकडे हे फुलं बघून तर मला एवढं प्रसन्न वाटत होतं, तर असं वाटलं वाव ह्या फुलांकडेच बघत राहावं। खूप वेळ मी त्या फुलांजवळच होते आणि समोर वातावरण पण छान झालेलं होतं। आणि इकडे वहिनी आज म्हटला की मी चुलीवर चपात्या करते, तर चला आज मग वहिनीने माझ्यासाठी चुलीवर इकडे चपात्या केलेल्या आहेत। आणि मी मुलांना भूक लागली होती म्हणून मस्त भेंडी बनवलेली होती सुक्की आणि इकडे मुलं मस्त गरमागरम चपाती घेऊन भेंडी आणि चपाती खात होते। वीर काय बाहेर बसला नाही कारण त्याला खूप जास्त ऊन लागत होतं। तो बोलला आई मी बसणार नाही बाहेर उन्हात, तर तो घरात जाऊन बसला। आणि सानू बोलत होती आतू तू छान बनवली आहे भेंडी। तर गोलू पण बोलत होता की आतूने भेंडी छान बनवली करून। इकडे वहिनींचं दुसरंच लाटणं हवं होतं त्यांना आणि त्यांच्याकडे जे पहिलं होतं त्याने त्यांना चपाती लाटता येत नव्हती, तर वहिनी जाऊन चपाती लाटण्यासाठी लाटणं घेऊन आलेल्या आहेत। आणि इकडे आज सर्व चपात्या ह्या चुलीवर बनलेल्या होत्या। तर आज वहिनींना होती सुट्टी, आज वहिनी काय बँकेत गेलेल्या नव्हत्या, त्या आज घरीच होत्या, त्यामुळे सर्व काही निवांत चाललेलं होतं आमचं। आणि इकडे बाहेर मस्त सर्वजण बाहेरच होते कारण सकाळी सकाळी पप्पा ते गायांचं आवरत होते। आणि नंतर आमचा चहा झाला, तुम्ही एकदा नक्की दादाला आणि घेऊन बघा। बाबांना चहा घ्यायचा होता म्हणून इकडे निमुनीचे जे पानं असतात ते टाकून मी चहा बनवला। आणि माझी नजर गेली पेरूच्या झाडाकडे, एवढे छान पेरू पिकलेले होते। तर म्हटलं चला आता मी पेरू तोडूया, तर मी पेरू तोडले छान। मला असे ना झाडांवरती चढून पेरू वगैरे तोडायला किंवा कोणतेही फळं असो झाडावर चढून तोडायला खूप जास्त आवडतात। मुलांना बोलले तुम्हाला कोणाकोणाला पेरू खायचे, ज्यांना पेरू खायचे त्यांनी मला पा द्यायची, तरच मी पेरू कापून देईल। तर सर्व काही